अर्जंट ऑर्डर आल्यावर या एका नोझलचा वापर करून आपण केक अतिशय सुंदर आणि पटकन कसा बनवू शकतो ते आजच्या डिझाईनमध्ये आपण पाहणार आहोत. इथे मी चॉकलेट केक बनवला आहे. यासाठी लेयर मी कॉफी वॉटरनी सोक करून घेत आहे. फिलिंगसाठी इथे मी डार्क चॉकलेट गनाशचा वापर करत आहे. डार्क चॉकलेटमुळे केक अतिशय टेस्टी बनणार आहे. गनाश व्यवस्थित स्प्रेड करून यावर मी आता सेकंड लेयर लावून घेत आहे. सेम त्याच प्रोसेसने ही लेयरसुद्धा आपल्याला व्यवस्थित सोक करून घ्यायची आहे. या लेयरवरही मी गनाश टाकून ते स्प्रेड करून घेत आहे. आता यावर मी तिसरी लेयर ठेवून व्हाईट क्रीमनी मी सर्व केक कवर करून घेणार आहे. आता मी केकला व्यवस्थित फिनिशिंग करून घेत आहे. ह्या केकला मी फक्त एका नोझलचा वापर करून अतिशय सुंदर डिझाईन केलेला आहे. इथे मी सर्व नोझलमध्ये सगळ्यात महत्त्वाचे असणारे नोझल म्हणजे M1 नोझल याचा वापर करून पिंक आणि येलो कलरची क्रीम वापरून पिंक येलो असे कॉन्ट्रास्ट रोझेट बनवून घेतलेले आहेत. घाईच्या ऑर्डरच्या वेळेस हे नोझल अतिशय कामाला येते. बघा याची किती सुंदर डिझाईन तयार झालेली आहे. आता मी केकच्या बेसलाही बॉर्डर करून घेणार आहे. इथे एकदा पिंक एकदा येलो असं करून ही डिझाईन मी बनवून घेतलेली आहे. या बॉर्डरच्या डिझाईनमुळे केक अजूनच उठून दिसायला लागलेला आहे. M1 नोझलचा वापर करून मी जी ही डिझाईन बनवली आहे ती तुम्हाला आवडली का हे मला नक्की सांगा. आता केकला लास्टला थोडेसे डेकोरेटिव्ह करण्यासाठी सिल्वर स्प्रे मारून आणि काही शुगर बॉलचा वापर केलेला आहे. यानंतर केकवर मी चॉकलेटने बड्डे गर्लचं नावसुद्धा टाकून घेतलेलं आहे. अशाच केकच्या टेस्टी रेसिपी आणि वेगवेगळ्या डिझाईनच्या आयडियासाठी रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून हा केक कसा झाला आहे मला नक्की कळवा.